नमस्कार मित्रांनो, तर आज आपण लहान मुलाच्या टिफिनवर देण्यासाठी अगदी 5 मिनिटांमध्ये होणारा नाश्ता करणार आहोत। तर आधी स्वच्छ पालक धुवून घ्यायचे आहे, बॉईल करून घ्यायचे आणि गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून मिक्सरवरती काढून घ्यायचे आहे। एका बाउलमध्ये गहू पीठ, मीठ, बेसन आणि केलेली प्युरी टाकत ना मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। साईडला ठेवायचं आहे आणि त्याचाच गोळा करून त्याची चपाती लाटून घ्यायची आहे। त्यावरती लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, धनिया पावडर, तुमच्या आवडीचा मसाला टाकून त्यावरती थोडं तेल टाकून फैलवून घ्यायचं आहे आणि चौकोन आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे। पालक पराठा लाटून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही त्रिकोण किंवा गोल आकारामध्ये पण करू शकता। नंतर तव्यावरती तेल लावून त्यावरती पराठा टाकून पराठा उलटून पुलटून शेकून घ्यायचा आहे। सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पाहू शकता। तर इथे गरमागरम मऊ गुबगुबीत असा फुललेला पालक पराठा रेडी आहे। नक्की ट्राय करा। थँक्यू।